मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याच्या खर्चामध्ये वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागानं पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला। तुर्तास आयुक्तांकडून मंजुरी मिळालेली नाही, मात्र महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाणीपट्टीच्या दरवाढीमध्ये अडसर ठरण्याची चिन्ह आहेत। निशांत देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निशांत, चर्चा सुरू आहे ती मुंबई महानगरपालिका निवडणुकांची, त्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो का आणि काय सध्या प्रशासनाकडून या संदर्भात उपाययोजना विचारात आहेत? आपण आत्ताच पाहिलं की मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी महानगरपालिकेच्या जल विभागाने पाणीपट्टी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। पण हा प्रस्ताव आता जे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवला आहे, पण तो अजून मंजूर झाला नाही। पण यामागची जर कारणं पाहिली तर जी धरणं आहेत, ज्या धरणांमधून मुंबईकरांना पाणी मिळतं, दररोज 4000 लिटर हे पाणी मुंबईकरांना लागतं आणि ह्यासाठी जी धरणं आहेत त्या धरणांमधून जी प्रक्रिया होते पाण्यावरती त्याची आणि आपण जे पाणीपट्टीचे पैसे भरतो ह्याच्यात तफावत आहे। यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, पण हा तुर्तास अजून मंजूर झालेला नाही। पण यावरून नक्कीच आगामी महानगरपालिकेमध्ये एक ठिणगी राजकारणाची पडू शकते। निशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।